इयत्ता 10वी प्रकरण 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली भाग 1 भारत प्राकृतिक रचना पाठ्यमुद्दे 1. उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश हिमालय 2. उत्तर भारतीय मैदान 3. द्वीपकल्प 4. किनारपट्टीचा प्रदेश 5. द्वीपसमूह भारताच्या प्राकृतिक रचनेचा विचार केला तर भारताचे 5 प्रमुख विभाग केले जातात. 1. उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश हिमालय 2. उत्तर भारतीय मैदान 3. द्वीपकल्प 4. किनारपट्टीचा प्रदेश 5. द्वीपसमूह उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश हिमालय. हिमालय हा अर्वाचीन वलीपर्वत आहे. हा तजिकिस्तानमधील पामीरच्या पठारापासून पूर्वेकडे पसरला आहे. आशिया खंडातील एकूण पर्वत प्रणालीपैकी हिमालय ही प्रमुख पर्वत प्रणाली आहे. भारतात जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत हिमालय पसरलेला दिसतो. हिमालय पर्वतरांग जगातील सर्वोच्च पर्वतरांग असून हिमालय पर्वतरांगेमध्ये एकूण 4 समांतर अशा पर्वतरांगांचा समावेश होतो. 1. शिवालिक रांग 2. लघु हिमालय 3. बृहद हिमालय 4. हिमालयापलीकडील रांगा. शिवालिक पर्वतरांग. शिवालिक ही हिमालयाच्या सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. ही हिमालयाची सर्वात नवीन म्हणजेच अर्वाचीन पर्वतरांग आहे. हिमालयाच्या पश्चिम भागामध्ये शिवालिक रांगा अधिक स्पष्ट दिसतात. त्या मानाने पूर्व हिमालयात त्या स्पष्ट दिसत नाहीत, कारण या रांगा पूर्व भागामध्ये लघु हिमालयात विलीन झाल्या आहेत. लघु हिमालय हिमाचल रांग. लघु हिमालय हा शिवालिक पर्वतरांगेच्या उत्तरेला आहे. पूर्वेकडील लघु हिमालय अनेक नद्यांनी उभा आडवा छेदला आहे. त्यामुळे पश्चिम आणि मध्य भागाशी तुलना करता पूर्वेकडील भागात तो अधिक तुटक झालेला आहे. बृहद हिमालय हिमाद्री. बृहद हिमालय ही सर्वात अत्युच्च आणि अतिउत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग आहे. या रांगेत निरंतर बर्फ आणि हिमाच्छादित शिखरे आहेत. ही हिमालयाची सर्वात लांब पर्वतरांग असली तरी ती सलग नाही, कारण या पर्वतरांगेच्या उत्तरेकडून उगम पावणाऱ्या अनेक नद्या प्रमुख रांगांची झीज करून खोल गळी तयार करून पुढे दक्षिणेकडे वाहतात. तरी देखील शिवालिक आणि लघु हिमालय या रांगांच्या तुलनेत हिमाद्री पर्वतरांग जास्त सलग आहे. हिमालयापलीकडील पर्वतरांगा. हिमालय पर्वत प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या परंतु प्रमुख हिमालयाच्या व तिबेट पठाराच्या मध्ये असणाऱ्या रांगांना हिमालयापलीकडील पर्वतरांगा असे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने काराकोरम, लडाख आणि कैलास रांगांचा समावेश होतो. काराकोरम पर्वतरांग. काराकोरम पर्वतरांगेचे स्थान जम्मू आणि काश्मीरच्या ईशान्य भागात आहे. काराकोरम पर्वतरांगेतील K2 हे जगातील दुसरे व भारतातील सर्वोच्च शिखर आहे. लडाख रांग. लडाख रांग म्हणजे समुद्रसपाटीपासून अतिउंचावर असलेला व जवळजवळ पठारासारखा प्रदेश आहे. काराकोरम पर्वतरांग आणि हिमालयाच्या प्रमुख रांगांमध्ये ही पर्वतरांग आहे. लडाख रांग आणि संपूर्ण लडाख प्रदेश म्हणजे समुद्रसपाटीपासून अतिउंचावरील वाळवंट आहे. यास शीत वाळवंट असेही संबोधले जाते. ही रांग पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये येते. कैलास पर्वतरांग. कैलास पर्वतरांग पूर्णपणे भारतीय क्षेत्राच्या बाहेर तिबेट प्रदेशात येते. उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशाचे म्हणजेच हिमालय पर्वतरांगांचे पूर्व पश्चिम असे 3 विभाग केले जातात. 1. पश्चिम हिमालय. सिंधू नदीपासून ते नेपाळच्या सीमेलगत असणाऱ्या काली नदीपर्यंत पश्चिम हिमालय पसरला आहे. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यामध्ये पश्चिम हिमालय येतो. 2. मध्य हिमालय. नेपाळच्या पूर्व सीमेवरील काली नदीपासून सिक्कीम राज्याच्या
पूर्व सीमेवरील तिस्ता नदीपर्यंत मध्य हिमालय पसरला आहे. अतिपूर्वेकडील सिक्कीम हिमालय आणि दार्जिलिंग हिमालय हे मध्य हिमालयाचे प्रमुख भाग आहेत. 3. पूर्व हिमालय. सिक्कीम राज्याच्या पूर्व सीमेवरील तिस्ता नदी आणि ब्रह्मपुत्र नदीच्या दरम्यान पूर्व हिमालय येतो. अरुणाचल प्रदेश आणि भूतान हे पूर्व हिमालयाने व्यापले आहेत. जोरदार पावसामुळे या पर्वतरांगांची फार मोठ्या प्रमाणावर झीज होते. भारताचा दुसरा प्राकृतिक विभाग. उत्तर भारतीय मैदान. उत्तर भारतीय मैदान या प्राकृतिक विभागाचा विस्तार हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून ते भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत आहे. तसेच तो पश्चिमेकडील राजस्थान पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत आहे. हा भाग बहुतांशी सखल व सपाट आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे 4 विभाग केले जातात. 1. उत्तरेकडील मैदानी प्रदेश मध्यवर्ती. 2. उत्तरेकडील मैदानी प्रदेश त्रिभुज. 3. उत्तरेकडील मैदानी प्रदेश वाळवंट. 4. उत्तरेकडील मैदानी प्रदेश पंजाब व हरियाणा. उत्तरेकडील मैदानी प्रदेश मध्यवर्ती. अरावली पर्वताच्या पूर्वेकडील भाग गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश असून त्यातील मैदानी भाग गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. गंगेचे मैदान अनेक नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून बनलेले आहे. जगातील सर्वात विस्तृत सलग गाळाचे क्षेत्र म्हणजेच उत्तरेकडील मैदानी प्रदेश होय. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे. उत्तरेकडील मैदानी प्रदेश त्रिभुज. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग व बांगलादेश मिळून गंगा ब्रह्मपुत्रा नदी प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो. हा पश्चिम बंगाल व बांगलादेशात विस्तारला आहे. हा त्रिभुज प्रदेश गंगा ब्रह्मपुत्रेचा त्रिभुज प्रदेश किंवा सुंदरबन या नावाने ओळखला जातो. हा जगातील सर्वात सुपीक भूप्रदेश असून जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. उत्तरेकडील मैदानी प्रदेश वाळवंट. उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. राजस्थानचा मैदानी प्रदेश यामध्ये प्रामुख्याने वाळवंट येते. या वाळवंटाला थरचे वाळवंट किंवा मरुस्थली असेही म्हणतात. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे. हे वाळवंट अरावली पर्वताच्या पश्चिमेला आहे. उत्तरेकडील मैदानी प्रदेश पंजाब व हरियाणा. राजस्थानमधील वाळवंटाच्या उत्तरेकडील भाग पंजाब हरियाणाचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो. हा प्रदेश अरावली पर्वतरांग व दिल्ली डोंगररांगा यांच्या पश्चिमेकडे पसरलेला आहे. या मैदानाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांच्या संचयन कार्यातून झालेली आहे. या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर. भारताचा तिसरा प्राकृतिक विभाग द्वीपकल्प. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा प्रदेश द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. हा प्रदेश जगातील सर्वात प्राचीन भूभागापैकी एक आहे. भारतातील हा सर्वात मोठा नैसर्गिक विभाग आहे. यात अनेक लहान मोठे पर्वत व पठारे आहेत. यात उत्तरेकडील अरावली हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. या भागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची शृंखला, मध्य भागातील विंध्य सातपुडा पर्वत, तर पश्चिम घाट व पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत. भारताचा चौथा प्राकृतिक विभाग किनारपट्टीचा प्रदेश. भारताला सुमारे 7,500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे ही किनारपट्टी आहे. स्थानानुसार हा किनारी प्रदेश 2 भागात व्यापला आहे. एक पश्चिम किनारी मैदानी प्रदेश, 2 पूर्व किनारी मैदानी प्रदेश. पश्चिम किनारी मैदानी प्रदेश. पश्चिम किनारा अरबी समुद्राला लागून आहे. हा किनारा खडकाळ आहे. पश्चिम घाटातून अनेक डोंगरांच्या शाखा या किनाऱ्यापर्यंत आल्या आहेत. या किनारपट्टीची रुंदीही कमी आहे. पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्या या किनाऱ्यावर
उतरतात. त्यामुळे या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झाल्या असून या भागात त्रिभुज प्रदेश आढळत नाहीत. पूर्व किनारी मैदानी प्रदेश. पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे. हा किनारा नद्यांच्या संचयन कार्यातून बनला आहे. द्वीपकल्पावरून वाहत येणाऱ्या अनेक नद्या पूर्व किनाऱ्यावर आल्यावर मंद उतारामुळे कमी वेगाने वाहतात. त्यामुळे त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचं संचयन या किनारपट्टीच्या प्रदेशात होते. या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतात. त्रिभुज प्रदेश हे पूर्वेकडील किनारी प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे. भारताचा 5वा प्राकृतिक विभाग द्वीपसमूह. भारताच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ अनेक लहान मोठी बेटे आहेत. त्यांचा समावेश किनारी बेटे या गटात केला जातो. त्याशिवाय अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यात प्रत्येकी एक मोठा द्वीपसमूह आहे. या द्वीपसमूहाचे 2 विभाग केले जातात. एक अरबी समुद्रातील द्वीपसमूह, 2 बंगालच्या उपसागरातील द्वीपसमूह. अरबी समुद्रातील द्वीपसमूह. अरबी समुद्रातील द्वीपसमूहास लक्षद्वीप बेटे असे संबोधतात. बहुतांशी लक्षद्वीप बेटे प्रवाळ कंकण द्वीप आहेत. ही विस्ताराने लहान असून त्यांची उंचीही कमी आहे. बंगालच्या उपसागरातील द्वीपसमूह. बंगालच्या उपसागरातील बेटे अंदमान निकोबार द्वीपसमूह या नावाने ओळखले जातात. अंदमान समूहातील बेटे प्रामुख्याने ज्वालामुखीय बेटे आहेत. ती विस्ताराने मोठी असून त्यांच्या अंतर्गत भागात उंच डोंगर आहेत. या समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. निकोबार द्वीपसमूहातील काही बेटे कंकण द्वीपाच्या स्वरूपात आहेत.